रात्रंदिवस तुझे ध्यान पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। श्रीराम शरणं समस्त जगतां रामं विना का गति। रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः। रामात्रस्यति काल भीम भुजगौ रामस्य सर्वं भजे। रामे भक्तिरखण्डिता भवतु मे रामं त्वमेवाश्रयः। आदौ ब्रह्म त्वमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं विभुं पश्याच्छोणिजटा विनाशद्विजां कृत्वावतारं प्रभु। हत्वा दैत्यमनेकधर्मचरितं भूत्वात्मजोत्रे गृहे। वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज ज्येष्ठ मासातली कृष्ण पक्षातली एकादशी। भगवंताच्या कृपा प्रसादाने आपण सर्व कीर्तनाला जमलो। भगवंताच्या आशीर्वादाने जे कोणी लाईव्ह पाहत आहेत ते पण भगवंताचा आशीर्वादच आहे। कारण जे आहे ते भगवंताच्या आशीर्वादानेच आहे असं कलियुगातले लोक आता म्हणायला लागले। जे काही आहे ते भगवंताच्या आशीर्वादानेच आहे। कारण भगवंताच्या आशीर्वादाने किंवा भगवंताचं आपल्यावर असलेल्या प्रेमामुळे आपण कीर्तन ऐकतो आहोत। हे भगवंताचा कृपा प्रसादच। भगवंताचा कृपा प्रसाद म्हणून भगवंताला आळवणे हे फार महत्वाचं आहे। भगवंताला प्रेमाने हाक मारणे। अगर नाथ देखोगे अवगुण हमारे। सुंदर पद रचलेलं आहे। अगर नाथ देखोगे अवगुण हमारे तो हम कैसे भव से
लगे गे किनारे. देवा, जर आमचे अवगुण तू पाहिले, कारण भगवान षडगुण ऐश्वर्य संपन्न, निर्दोष, निर्गुण, निराकार, आणि आपण सगुण, पापाचा मूर्तिमंत पुतळा. मी मागेही एकदा उदाहरण दिलं होतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. धर्माला जेव्हा अवकाळ येते तेव्हा प्रभू जन्मधारण करतात. मग काय करतात जन्मधारण करून? तर परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. कोणाला सांभाळता? साधूंना. आणि कोणाला मारता? दुष्टांचं दमन करता. मग आपण साधू आहे का? मग आपण रावण आहे का? आपण दोघींच्या मधले आहोत. तर आपल्याला वरती न जाता, म्हणजे रावणाकडे न जाता साधूकडे जायचं आहे. आपली वृत्ती कशी करायची आहे? निर्विकारो निरहंकारो, अहंकार नसलेली, निर्विकार. हा जो क्रोध आणि अहंकार आहे ना, हा सगळ्यात पहिले म्हणजे डोळ्यातून समोर जातो. एखाद्या मनुष्याला आपण भेटलो, एखाद्या मनुष्याला आपण भेटलो, तो मनुष्य समोरासमोर आपण पाहिलो, नवीनच भेट आहे, आणि त्याच मनुष्याचे दुसरीकडे ओळख विषय निघाला. शहाणा आहे तो खूप, मी भेटलो तर हसला पण नाही, या बसा काय म्हणता, एवढ्यावरून आपण ठरवून घेतो. पण ते कशामुळे झालं? तर आपल्या दोघींचे, त्यांचे डोळे आणि आपले डोळे, ह्या डोळ्यांमधून क्रोध भावना आणि द्वेष भावना पसरत असतात. आमचे महाराज नेहमी एक दृष्टांत देतात, आपण खूप वेळा मीही दिलेला आहे तो. क्रोध भावना, दृष्ट भावना, अहंकार हा डोळ्यातून कसा जातो? एकदा एक राजा आपल्या राज्याचा कारभार कसा चालू आहे पाहण्यासाठी निघाला. संध्याकाळच्या वेळेस त्याने रथ काढला आणि निघाला. सगळं राज्यकारभार पाहत असताना एक वखारवाला, म्हणजे लाकडं विकणार, त्याच्याकडे राजाने पाहिलं आणि त्या व्यापाराने राजाकडे पाहिलं. सगळे दुकानं सोडून दिले आणि राजाच्या डोक्यात हा विषय की हा लाकूडवाला आपला कर नीट भरतो का नाही, लाकूडवाला आपला कर भरतो का नाही भरत. राजाच्या डोक्यात तोच विचार की या कुठल्या वस्तूला कशा प्रकारे जीएसटी लागेल. राजाच्या डोक्यात एकच विचार की ह्या व्यापाऱ्याला कुठल्या प्रकारे कर लागेल. म्हणून तो त्याच्या डोक्यात तो विचार आला की हा कर भरतो का नाही. आणि पुन्हा आपल्या राजभवनात गेला. रात्री झोपेत सुद्धा त्याला तोच विचार, काय असावा हा का. पण तो राजा सत्संग करणारा होता, म्हणून सकाळी स्नानादी कर्म उरकल्यानंतर तो आपल्या सद्गुरूंजवळ गेला. म्हणे, महाराज, काल मी त्या व्यापाऱ्याला पाहिलं, लाकडाचा व्यापार करणारा, आणि माझ्या मनात हा आला की हा कर भरतो का नाही. मी खाली मंत्र्यांना तशी आज्ञा पण दिली की त्याचा कराचं रजिस्टर चेक करा. असं काय विचार आला असेल माझ्या मनात. मनुष्याने कुठेतरी आदरस्थान ठेवावं आणि त्या व्यक्तीने सांगितलं की तसं करावं. मग आपलं नुकसान हो का फायदा हो, पण त्या व्यक्तीच्या शब्दावर, आज्ञेवर त्या साधकाने दृढनिश्चयी असणं फार गरजेचं आहे. ते सद्गुरू म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला सांगितलं ना, तुझा मी बघतो काय करा. म्हणून सद्गुरू सकाळी संध्याकाळी फिरता त्या लाकडाच्या दुकानात आले. का रे बाबा, कसं काय चालू आहे तुझा व्यवसाय. आता राजाचे गुरु आले म्हटल्याबरोबर
तो उठून बसला, काही नाही महाराज, काही नाही. कसं हे कुठे लाकडं पडले, हे लाकडं कुठे पडले? खरं ते मागे एक थप्पी लागली म्हणे 60 70 80 90 100 किलोची. ती कसली? म्हणे महाराज चंदनाचे लाकडे. म्हणे मग आता ते कधी विकले जातील? म्हणे राजघराण्यातलं कोणी मरेल तेव्हाच विकले जातील म्हणे. म्हणजे तो द्वेष, तो राग, तो अहंकार कुठून निघाला? डोळ्यातून. तो समोरच्या डोळ्यांनी ग्रहण केला आणि त्याने त्याची बुद्धी फिरवली. बरं म्हणे ठीक आहे, तुझं कल्याण हो. सद्गुरू निघाले, राजाला म्हणाले, अरे त्याचे 80 किलो 100 किलो जेवढे काही चंदनाचे लाकडं पडले ते विकत घेऊन टाक. विकत घेतले. याच्याही मनातला क्रोध गेला आणि याच्याही मनातली कुभावना गेली. राजाने परत सद्गुरूंना विचारलं, म्हणे महाराज तुम्ही हे केलं कसं? काहीच केलं नाही. त्याच्या मनातली जी आडी होती ती काढून तुला मोकळी करायला लावली. बाकी मी काहीच केलं नाही. म्हणून भगवंताच्या कृपा आशीर्वादाने आपण हरिदिनीला जमलो, भगवंताचं गुणगान करू शकतो. हे सुद्धा भगवंताचा कृपा आशीर्वादच. हे सुद्धा भगवंताचा कृपा आशीर्वादच आहे की आपण भगवंताचं गुणगान करू शकतो. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा. कारण मनुष्याचा देह कसा आहे? दुर्लभ. ह्या देहामध्ये, ह्या जन्मामध्ये मनुष्य विचार करू शकतो. बाकी जन्मामध्ये विचार करायला चान्स नाही. कुठलाही प्राणी विचार करू शकत नाही. फक्त मनुष्यच विचार करू शकतो. कोठून मी कैसाची आलो हे त्वरित उमगावे मनुजा, राम नाम रस पीरे. कोण मी, कुठून आलो हे मला त्वरित उमगावं. मग भगवंताच्या जवळ जाण्याकरता, आपल्याला हे उमजण्याकरता, कोण मी कोठो कैसाची आलो हे त्वरित उमगावे मनुजा, राम नाम रस पीरे. हे भगवंताने आपल्याला त्वरित उमजून द्यावं किंवा सद्गुरूने आपल्याला उमजून द्यावं, याच्याकरता आपल्याला काहीतरी द्यावं लागतं. आपल्याला काहीतरी द्यावं लागतं. बिना देता काही जमत. बऱ्याच ठिकाणी असं वाटतं की देवाला पैसा दिला की, तसं नाही. देवाला पैसा दिला की देव पैसा देतो असाही विषय नाही. तुमच्या प्रारब्धात असतो. महाराज मला 2-4 दिवसापूर्वीपासून एक नेहमी गोष्ट सांगतायत, सतत सांगतायत की पांडुरंगाकडे गेले तर देवाला सगळे आपले वारकरी लोक म्हणतात, देवा आम्हाला चांगली बुद्धी दे. बाकी धन मागणारे असतील, असं काही नाही, पुत्र मागणारे असतील, धन मागणारे असतील, पण समजा 5 लाखांपैकी 4 लाख लोक तर देवा चांगली बुद्धी दे, तुझी कृपा आशीर्वाद राहू दे, तुझा सहवास नित्य घडू दे. देव पांडुरंग आपल्याला बुद्धी पण देतो. आमचं असंच महाराजांचं माझं बोलणं चालू होतं की बा बालाजीला जाणारे सगळे लोक आहेत, यांना देव फक्त पैसाच देतो, बुद्धी का देतो? कारण तिथं तुम्ही जाता तर फक्त पैसाच मागताना बुद्धी मागतच नाही. आणि जर त्या भगवंताकडे जाऊन तुमची बुद्धी दुरुस्त झाली असती तर तुम्ही कारागिराचं रक्त प्यायले नसते. आपण काय मागतो त्या देवाजवळ गेल्यावर? लक्ष्मी. त्या देवाजवळ गेल्यावर जर साधकांनी बुद्धी मागितली तर भगवान बुद्धी प्रदान करेल ना. तुम्ही जे मागाल ते द्यायला बसलेला आहे. तुम्ही मागाल ते द्यायला बसलेले आणि तुम्ही न मागता देणारे आहेत ते संत. ठला विठ्ठला आपण न मागता जे देतात ते संत. नाथ महाराज म्हणतात, संत द्वारी कुतरा झालो
प्रेम रसासी सोकलो, प्रेम रसासी सोकलो, संतद्वारी कुत्रा झालो, प्रेम रसासी सोकलो, भुंकत भुंकत दारा आलो. कुत्रा गळ्या साखळी, केली संतांनी मोकळी. कुत्र्याच्या गळ्यातली साखळी म्हणजे माझ्या गळ्यातली साखळी कोणी मोकळी केली? तर संतांनी. दात पाडून केला बोथडा. महाराजांनी माझे कुत्र्याचे दात पाडले. कसले दात होते? चावण्याचे. कोणालाही चावणं म्हणजे काय? अहंकार. मग संतांनी काय कमी केला तुमच्यातला? पहिले अहंकार. संत देव तुम्ही जे मागाल ते देतो. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीव. संतांचं काय अवतार धरण्याचं कारण असतं? जनांना, आपल्यासारख्या साधकांना, मुमुक्षु साधकांना उद्धरण्याकरता संत येत असतात. उद्धराया जन जड जीव. आणि भगवान कशासाठी अवतार घेतात? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता. तुम्ही जर मागितलं रामाजवळ, रामा तुम्हाला लक्ष्मी द्या, तो तुमच्या आशीर्वादाप्रमाणे थोडी थोडी जास्त, मागच्या जन्मातली पुढच्या जन्मातली जास्त 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 करत देतात. तुम्ही जर मागितलं मला आध्यात्मिक उन्नती द्या, तर थोडी जास्त थोडी जास्त मागच्या जन्मातली थोडी, ती तुम्हाला केवढीही देऊ शकतो तो. कारण ते तुमच्या विचारा प्रारब्धानुसार नाही. ते तुमच्या मला आजच एकाने विचारलं, म्हणे आम्हाला देवीला साडी द्यायला यायचं. म्हटलं या कधी? म्हणजे मग पौर्णिमेला येईल, गुरुपौर्णिमा. म्हटलं ठीक आहे. आता ते कसं असतं? असं करू का, तसं करू का? तुमच्या मतानुसार कर. नाही म्हणे. मग त्यांनी आता ते पुढचा एक शब्द असा वापरला, म्हणे त्या देवीला पाहिजे असेल तेव्हा देवी मला बोलवेल. म्हणे आता देवी तुझ्या साडी करता बसली का? त्यांना मी एक शब्द वापरला. अहो म्हटलं, आपण नेहमीच चुकतो असं की आपण परमार्थ नशिबावर सोडतो. आमच्या नशिबात कुठे कीर्तन? परमार्थ कशावर सोडतो? नशिबावर. आणि संसार कशाने करतो? प्रयत्नाने. पण मग खरं काय करायचं माहिती का? परमार्थ प्रयत्नाने करायचा आणि संसार हा नशिबावर सोडायचा. ठला विठ्ठला विठ्ठला परमार्थ प्रयत्नाने करायचा आहे. लक्ष्मी वल्लभ केव्हा? लक्ष्मी वल्लभ जयाजवळी नित्यनेमी प्राणी तो दुर्लभ. मग नित्यनेम करायला काय करावं लागेल? प्रयत्न. आता जर समजा सकाळी आम्ही 5 वाजता झोपून राहिलो, देवाला इच्छा असेल की त्याची पूजा करायची, तर त्याने ऋषिकेश महाराजांना उचलून घरून मंदिरात आणलं. कशाला आणेल तो? देव म्हणेल भाऊ तूच एकटाय का जगामध्ये? तुला करायची असेल माझी पूजा कर, नसेल करायची नको करू. देवाला माझी गरज नाही, प्रयत्न मला करायचे, तेव्हा तो माझ्यावर कृपा करेल. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे, काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन. आपल्याला प्रयत्न करायचे भगवंताच्या प्राप्तीसाठी. बरं मला तुम्ही उदाहरण सांगा. आतापर्यंत अनेक जणांनी म्हणजे मोबाईलवर ऐकणाऱ्यांनी आणि इथं बसणाऱ्यांनी अनेक भागवत ऐकले, अनेक प्रवचन ऐकले, अनेक बुवांचे पायाचे पाणी प्यायले. असा कुठला पुराणात उल्लेख आहे की त्या साधकाला काहीही प्रयत्न न करता भगवान प्राप्त झाले? अजामिळाला सुद्धा आपण असं म्हणतो की एका शेवटच्या नामावर भगवान प्राप्त झाले, तर तसं नाहीये.
त्याचा मधला कालखंड खराब झाला. लहानपणापासून कालखंड खराब होईपर्यंत तो नित्यनेमी होता आणि शेवटी त्याचं भगवंताचं नाम आलं. मधला कालखंड खराब झाला. म्हणजे मी असं मला बिलकुल म्हणायचं नाही की शेवटच्या नामाने भगवान येत नाही. मग ते नाम म्हणायला मी तर खूप वेळा दृष्टांत उदाहरण दिलं की हरी देवाची येद्वारी उभा क्षणभरी. खरंच एखादा उभा राहिला क्षणभरात अतिशय पापी माणूस तो खरंच उद्धरेल का? तर त्याने ते क्षण असा निर्विकल्प घालवला पाहिजे तरच तो उद्धरेल. त्या साधकाला उद्वेग आला पाहिजे संसाराचा. कंटाळा आला पाहिजे की हे ऐसे हे जन शेंदडीचे. त्या साधकाला त्रास व्हायला पाहिजे त्या संसाराचा की हे आपल्याला कर्तव्य करायचं म्हणून करायचंय. कर्तव्य करायचं म्हणून करायचं. बाकी जे चालतं ते त्यांच्या त्यांच्या नशिबाने चालतं. तर आपल्याला असं वाटतं की आपण समजा ते आणखीन थोडंसं उदाहरण असं योग्य राहील की बैलगाडीच्या खाली कुत्रा चालतो. त्याला असं वाटतं आपण बैलगाडी हाकतो. तो बिलकुल हाकत नसतो. हाकणारा वेगळा असतो. तसं आपण संसारात आहे असं आपल्याला वाटतं. असं बोलणं जरी सोपं असलं तरी असं वाटतं किंवा मी आहे म्हणून आपण आहे म्हणून हे त्रास आहे. आपण नसला तर त्रासच नसता. आपण असतो नसतो तर त्रासच नसता. आपण आहे म्हणून त्रास आहे. म्हणून भगवंताला अर्पण करायचं असेल. आपला मुद्दा असा चालू होता की संत आपल्याला आपण न मागता आपल्याला देत असतात आणि भगवंत आपण जे मागतो तेच देत असतो. म्हणून भगवंतावर काय मागावं याचा दृष्टांत तुम्हाला देतो मी. कोणी म्हणेल की बा भगवंत आपल्याला काय पाहिजे असतं तेच देत असतो. असं नाहीये. भगवंत सगळं कधीच देत नाही. तुम्हाला जे पाहिजे असतं तेच देतो. पण तुम्ही काय मागायचं हे तुमच्या हातात. हे साधकाच्या हातात आहे की भगवंताजवळ काय मागायचं. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद. रामकृष्ण परमहंसांना स्वामी विवेकानंदांनी विचारलं की आज जी देवी बसली ती तुमच्याशी बोलते का? म्हणे हो. ती तुमच्याशी तुम्हाला भेटली का? म्हणे हो. ती बोलते का? म्हणे हो. तुम्हाला भेटली का? हो. माझ्याशी बोलेल का? म्हणे हो. म्हणे मग मला काही पाहिजे मी मागू का? म्हणे जा माग. म्हणून विवेकानंद गर्भगृहात गेले स्वामी आणि आईजवळ मागितलं. सगळ्या जगासमोर माहिती आहे की काय मागितलं आणि तेच आईने प्रदान केलं. त्यांनी जर धन मागितलं असतं तर आईने धन दिलं असतं. स्वामींनी काय मागितलं आईजवळ? तर जगाचं कल्याण करण्याची ताकद दे, ज्ञान दे, वैराग्य दे. त्यांनी जर स्वामी विवेकानंदांनी पैसे मागितले असते तर देवीने पैसे दिले असते. पण मागितलं तेवढं दिलं का नाही देवीने? पण ती काय प्रतिभा दिली आईंनी? तारे नभीचे सर्व विझून गेले, मेघाची मेघा प्रतिदाटी येले, सस्पंद अंधार रवा करीतो, सगर्ज वायू भवती फिरेतो, त्या वायू माझी किती लक्ष वेडे. कलकत्त्याच्या समुद्राकडे येत असताना स्वामींनी ही कविता लिहिलेली आहे. तारे नभीचे सर्व विझून गेले. त्या समुद्रातून आईच्या नाकातली नथ चमकत होती समुद्रामध्ये. पूर्वीचं असं म्हणणं होतं की देवीच्या नाकातल्या नथेने समुद्रातून नौका चालवणारा वाट शोधायचा की व इकडे आहे कन्याकुमारी. त्या कन्याकुमारीकडनं येताना स्वामी विवेकानंदांनी ही कविता रचली आहे
नावेमध्ये तारे नभीचे सर्व विझवून गेले, मेघाची मेघा प्रतिदाटी येले, सस्पंद अंधार रवा करीतो, सगर्ज वायू भवती फिरे. म्हणून आपण भगवंताला जे मागू ते भगवंत आपल्याला देणार. मग आता काय मागायचं, याच्यात निम्न अधिकारी श्रेष्ठ अधिकारी हे सगळे प्रकार पडतात. निम्न अधिकारी म्हणजे आपल्यासारखे काय मागतात, संसार चांगला होऊ दे, दशविध लक्ष्मी दे, आरोग्य चांगलं दे देवा, कोरोना पासून सांभाळून घे, सगळं अशा सगळ्या गोष्टी आपण मागतो. आता साहजिक आहे. यातही संत मंडळींनी काय विचार केला तुम्हाला सांगू का. ठीक आहे, सकाम कामना करतो न कर, भगवंताजवळ करतो न कर. एखादा सकाम कामना करणारा भगवंताजवळ येतच नाही, त्यापेक्षा भगवंताजवळ येऊन भगवंताजवळ मागणारा, संसाराचा का होईना मागणारा, मग हळूहळू हळूहळू या संसारातून चित्त काढून पहा तोसी काय आता पुढे करी पाय, असा वृत्ती व्हायला. तर भगवंताला आपण काय द्यायचं आहे, तर महाराज पहिल्या चरणात सांगतात, महाराज पहिल्या चरणात म्हणतात मागणीपर अभंग आहे. महाराजांचा हा अभंग मागणीपर आहे. मध्ये नामाचं जरी महत्व सांगितलं असतं तरी शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे अंतकाळी आम्हा सोडवी तात्काळी. मागणी केली आहे भगवंताजवळ की आम्हाला शेवटच्या काळी तरी भगवंता सोडव. तर मग भगवंत कशाने सोडवेल, तर भगवंताला प्रेम अर्पण करावं लागेल. प्रेम जडले तुझे पायी, रे आणि कन्न सुचे मजला काही. भगवंताच्या चरणावर जर ज्या साधकाचं प्रेम जडलं, प्रेम भगवंताच्या चरणावर जडणं अनेक जन्मोजन्मीचं पुण्य आहे. याच्यात एक कवींनी, म्हणजे याचा तुम्हाला अर्थ सगळ्यांना कळलाच आहे, मी थोडंसं वेगळं जाऊन सांगतो की शास्त्रकारांनी टीका केली आहे की जेव्हा प्रलय काल आला तर पिंपळाच्या पानावर भगवान बालस्वरूपाने झोपलेले होते आणि आपला अंगठा तोंडात घातलेला होता. तिथून सुरुवात केली, प्रेम जडले तुझे पायी. तर टीकाकारांनी असा विचार केला, टीका करताना म्हणजे खरंच त्यांच्या बुद्धीलाही शतशः नमन करावं आपल्यासारख्या साधकाने, की आपलं तिथपर्यंत विचार जात नाही. तर काय भगवंताने आपला अंगुष्ठ, पायाचा अंगुष्ठ आपल्या मुखामध्ये का घातला असावा, असा प्रश्न निर्माण केलेला. का घातला असावा आपण असा विचारच केला नाही. आज भगवंताने 3 अवतार धारण केल्यानंतर, श्रीकृष्ण अवतार धारण केल्यानंतर बासरी वाजवली आहे. तर ती बासरी 3 ठिकाणी पाहून वाजवली आहे. एक तर जमिनीकडे, एक तर असं भूमंडळाने, एक आकाशाकडे पाहून. मग असे 3 ठिकाणी पाहून का वाजवली आहे असा आपण विचारच केला. आपण काय विचार केला फक्त की
ज्वारीची भाकरी तुटते का? तर थोडी जास्त जुनी झाली असेल म्हणून त्याच्यात कणिक घाला आणि मग ती करा, एवढाच विचार आपण केलेला. तर भगवंताने आपला स्वतःचा पायाचा अंगठा मुखात का घातलेला आहे? टीकाकारांनी याच्यावर टीका केलेली आहे. जसं शबरीने बोर एक खाऊन, तुकडा खाऊन किंवा गोडे हे घ्या देवा, तसं भगवंताने पाहिलं की माझ्या चरणावर प्रीती करणारे इथपर्यंत आता खरंच काय आहे काय माझ्या पायात, म्हणून भगवंताने स्वतः अंगठा चोखून पाहिला. ठला हो, इतके हजारो भक्त झाले, त्यांनी माझ्या पायावर प्रीती केली, तर त्या अंगठ्यात आहे काय नेमकं, म्हणून भगवंताने स्वतःचा अंगठा चोखून पाहिला. दुसरी गोष्ट अशी की बाप जेव्हा आंबा खात असतो तेव्हा पहिले स्वतः चोखून पाहतो की गोड बेटा खा. तसं भगवंताने केलं की नाही खरंच गोड आहे, आता तुम्ही घ्या. ठला विठ्ठला विठ्ठला. असा टीकाकारांनी विचार केलेला आहे की का भगवंताने मुखात अंगुष्ठ घातला असेल, का घातला असेल, तर अशा टीकाकारांनी विचार केला. आणखीन भगवंताने असा विचार केला असेल असं टीकाकार म्हणतात की या अंगठ्यावर अनेक भक्तांचे डोकं लागलंय, त्यांचं डोकं, त्यांची शरीराचं रज माझ्या तोंडात जावं म्हणून भगवंताने अंगठा तोंडात घातलेला असावा. आता वेळ नाही इतकं आणखीन विश्लेषण करायला, पण टीकाकारांनी असा विचार केलाय का धरला असे अंगुष्ठ, का धरला असेल मुखात अंगुष्ठ, कारण ह्या अंगठ्यावरच अनेक युग झालेले आहेत, अनेक युग या अंगठ्यावरच झालेले आहेत, म्हणून भगवंताने पाहिलं की खरंच काय अंगठ्यात आहे म्हणून चुकून पाहिलं असेल. तसा एक श्लोक आहे, मी तुम्हाला पटकन म्हणून दाखवतो. पार्थस्यंदनवाजी रश्मिकलनात गोदोहनात गोपिका किलोत्तुंग कुचग्रहान मुरलिकान संधारणज्जाजकृत मा क्रोधुखलबंधनास्य वहनात गोवर्धनोद्धारणात शांतं प्राणिपुटत तटकटितटे श्री विठ्ठले ओवतु. पार्थस्यंदनवाजी रश्मिकलनात, देवा तू विठ्ठल झाला तेव्हा कमरेवर हात ठेवले, तर का ठेवले? पार्थस्यंदनवाजी रश्मिकलनात, जेव्हा तू अर्जुनाचा पार्थ झाला तर ते हाताने दोर ओढून ओढून तुझे हात दुखले का म्हणून तू कमरेवर ठेवले का? पार्थस्यंदनवाजी रश्मिकलनात गोदोहनात, कृष्ण जन्मामध्ये खूप 9 लक्ष गायी घरी, त्या गायींचं दोहन करण्यामुळे तुझे हात दुखले का म्हणून तू कमरेवर ठेवले का? गोदोहनात गोपिका किलो तुंग कुचग्रहान मुरलिकान, का गोपींनी आणि आईने तुला बांधून ठेवलं होतं म्हणून तुझे हात दुखले म्हणून तू कमरेवर ठेवले का? गोपिका किलो तुंग कुचग्रहान मुरलिकान संधारणज्जाचकृत, का मुरली वाजून वाजून दुखले म्हणून तू कमरेवर ठेवले? गोवर्धनोद्धारणात, का गोवर्धन करंगळीवर धारण केला म्हणून तुझे हात दुखले? शांतं पाणी पुदत तटत कटितटे श्री विठ्ठले ओवतु. म्हणून देवा कशा करता ठेवले हे तुझं तुला माहिती, आम्ही फक्त विचार केला. ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून महाराज पहिल्या चरणात म्हणतात, मागणी पर अभंग आहे की प्रेम जडले तुझे पायी. भगवंताच्या चरणावर प्रेम जडलं हे आपल्यासारख्या मुमुक्षू साधकांकरता नाही, हे आपल्यापेक्षा वरती गेलेल्या साधकांकरता अभंग आहे. प्रेम जडले तुझे पायी म्हणजे त्याच्या भगवंताच्या पायावर त्या साधकाचं म्हणजे तुकाराम महाराजांचं प्रेम जडलेलं आहे, आपलं अजून जडलेलं नाही. प्रेम जडले तुझे पायी आणि कनसुचे मजला काही, मला दुसरं काहीही या जगात सुचत नाही भगवंताच्या. आणि मी तुम्हाला सांगू का, तुम्ही खरंच असा नित्यनेम करा, भगवंताच्या त्या
या वेळेस आपण भगवंताचा जप करू, काहीही नित्यनेम करा. तुम्हाला 1-2 महिने खूप त्रास होईल, 3 महिने त्रास होईल, 5 महिने त्रास होईल, 6 महिने त्रास होईल. 6 महिन्यानंतर जेव्हा दुसरा दिवस येईल ना, तुम्हाला 6 महिने असं वाटेल कंटाळा आला, कंटाळा आला, कंटाळा आला, कंटाळा आला. पण 6 महिने अगदी नित्यनेमाने करा, काहीतरी करा. 21 वेळा का होईना रामरक्षा म्हणा, 1 माळ करा, काही करा. 6 महिने फक्त नित्यनेमाने करा आणि पुढच्या महिन्यापासून सोडायचा विचार करा. तुमच्याकडनं ते सुटणार नाही, कारण तुमचं प्रेम जडलंय. म्हणून संत काय म्हणतात की तुझा संसार चांगला होण्याकरता का होईना तू भगवंताचं नामस्मरण कर. म्हणजे ते करता 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 तू सकामता निष्काम होशील. तुटेल धरणे प्रपंचाचे तुटेल धरणे प्रपंचाचे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय प्रपंचाचं धरणं तुटेल, कशामुळे तुटेल, तर भगवंताच्या नामामुळे. म्हणून तू काही का होईना भगवंताचं नाम घे. नाम घेतलं की तुझं भगवंताच्या चरणावर प्रेम जडेल आणि मग भगवंत तुझ्यावर प्रेम करतील. विठोबार कुमार बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. प्रेम जडले तुझे पायी, आणि नसुचे मजला काही. अरणग्रामा माझी. पाऊस कमी झालेला. सावता महाराज आपल्या शेतामध्ये काम करतायत. आली ज्येष्ठ कृष्ण एकादशी. ज्येष्ठ कृष्ण एकादशी आली. गावामधून पंढरपूरला आषाढीला पायी वारी जाणाऱ्यांची वर्दळ सुरू झाली. एक वारी गेली, दुसरी वारी गेली, तिसरी वारी गेली. अनेक वाऱ्या सावता महाराजांच्या शेतावरून, शेताच्या समोरून जातायत. सावता महाराज प्रत्येक वारीला बसवतात, पाणी पाजतात, नमस्कार करतात. आणि त्याबरोबर सावता महाराजांची कन्या जन्मनामे नागो, तिचं जन्मनाव नागवाबाई म्हणून तिला बाबांना एकच विचारायचं, बाबा आपल्या शेतात धनी कोण आहे? म्हणे पंढरीचा विठ्ठल.
मग तो कधी येत नाही आपल्याकडे. येईल बरं बाई. तू शुद्ध भावाने शुद्ध अंतःकरणाने त्याला बोलव. शुद्ध भावाने शुद्ध अंतःकरणाने त्या परमात्म्याला आवाज दे. परमात्मा आल्याशिवाय राहणार नाही. आपले वडील सावता महाराज आपल्या लहानशा 5 वर्षाच्या चिमुरडीला सांगतायत, शेवटी सगळ्यात शेवटी गावाची अरणग्रामाची वारी निघाली पंढरीला. ती मुलगी लहानशी मुलगी बाबांना विचारते, बाबा तुम्ही नाही जाता धनीकडे? नाही बरं बेटा, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, मला काही जायची गरज नाही, कारण इथंच माझा विठ्ठल आहे. म्हणून गावातले लोक वारीला जायला निघाले आणि ती वारी सावता महाराजांच्या शेतासमोरून चालली. सावता महाराजांनी साष्टांग नमस्कार घातला, लहान मुलीने नमस्कार घातला. पाणी प्यायला दिलं तर त्या गावच्या लोकांनी पाणी प्यायलं नाही आणि सांगितलं की हे भोपळा वगैरे घेऊन जा. आमच्या त्या लहान मुलीने दिला की हे फळभाजी काही जी असेल ते आमच्या पांडुरंगाला अर्पण करा. सांगा की सावत्याने पाठवलं. मी कथा थोडी उरकती घेतो वेळेच्या अभावी. सांगा सावत्या माळीने पाठवलं, आमचा धनी आमच्यावर खुश होईल आणि तो आमच्या घरी येईल. धनीला सांगा, विठ्ठल धनीला, की तुला सावत्या महाराजाच्या मुलीनं बोलवलं म्हणून. त्या गावकऱ्यांनी ते भाजीपाला आणि ते सगळं फेकून दिलं, त्याच्यावर चालले आणि त्या लहानशा मुलीचं मन दुखवलं. लहानशा मुलीला, तुमचा विठ्ठल काही तुमच्या घरी येणार नाही, केवढा मोठा देव आहे तो. अनेक प्रकारे बोलले त्या लहान मुलाला आणि लहान मुलगं रडायला लागलं. सावता महाराज म्हणाले, अरे तुम्ही लहान मुलाला दुखवलं आहे मनाला, तुम्हाला आशाने विठ्ठल दिसायचा नाही, तुम्हाला आशाने विठ्ठल दिसायचा नाही. म्हणून त्या मुलीला उचललं, त्या गावकऱ्यांनी ढकललं होतं, तिला उचललं. बाबा असं नाही, आपला विठ्ठल धनी खूप मोठ्या अंतःकरणाचा आहे, तो ह्या लोकांसारखा नाही. तू जेव्हा आवाज देशील मनापासून शुद्ध अंतःकरणाने, तेव्हा तो तुम्हाला बोलवेल, तो तुमच्याजवळ येईल. म्हणून हे अरणग्रामाचे लोक पंढरीला गेले. सगळ्यांना दर्शन झालं आणि हे अरणग्रामाचे लोक भगवंताला पाहतात तर भगवंताची मूर्तीच दिसेना. भगवंताची मूर्ती दिसेना. अरणग्रामामधले लोक म्हणाले की आम्हाला मूर्तीच दिसत नाही देवाची. असं काय असेल बरं? एकाला दोघाला, एकाला डोळ्याचा प्रॉब्लेम असेल, सगळ्यांनाच. ते म्हणाले सगळ्यांनाच दिसत नाही. मग नामदेव महाराज होते तिथं, म्हणे महाराज आम्हाला देवाची मूर्ती दिसत नाही. असं कसं? मला तर दिसते मूर्ती समोर. पूर्ण वारकऱ्यांना दिसायची ना, अरणग्रामाच्या लोकांना दिसायची नाही. तेव्हा अरणग्रामाचे लोक म्हणाले की आम्ही सावत्याचा श्राप लागला आम्हाला. म्हणून नामदेव महाराज म्हणाले असं कसं? म्हणून नामदेव महाराजांनी विणा काढली आणि भगवंताचा नामस्मरण करायला लागला. जोपर्यंत अरणग्रामाच्या लोकांना पांडुरंगाची मूर्ती दिसत नाही तोपर्यंत मी माझं अनुष्ठान संपवणार नाही, नामाचं अनुष्ठान. म्हणून नामदेव महाराज भगवंताचं नामस्मरण करत 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 विठ्ठलाच्या मंदिरात रावळात उभे राहिले. ज्ञानेश्वर महाराज आले. नामदेव महाराज काय चालू आहे, काय हट्ट धरलाय? म्हणे अरणग्रामाच्या लोकांना पांडुरंग दिसत नाही. म्हणून मी असं म्हणता म्हणता नामदेव महाराजांनी पांडुरंगाकडे पाहिलं तर नामदेव महाराजांनाही पांडुरंग दिसेना. नामदेव महाराजांनी पांडुरंग दिसेनासे झाले, ज्ञानेश्वर महाराजांनाही दिसेनासे झाले. मग विषय निघाला तर अरणग्रामाच्या सावत्याचा श्राप आम्हाला लागला असं अरणग्रामाचे लोक बोलले. म्हणून नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ठरवलं की कुठला तरी भगवत भक्त दुखावला आहे. म्हणून सगळी वारी तिथून फिरली. आजही पंढरपूरची आषाढी एकादशी झाल्यानंतर
पांडुरंग अरणग्रामाला जातात पालखीत बसून आणि तिथं उत्सव होतो मोठा, काल्याचं कीर्तन होतं तिथं. म्हणून सगळे निघाले आणि इकडे सावता महाराजांच्या मुलीने उपोषण केलेलं की जोपर्यंत माझा धनी येत नाही, जोपर्यंत विठ्ठल मी पाहत नाही डोळाने, तोपर्यंत मी काही भगवंताचं पाणी पिणार नाही किंवा जेवणार नाही. सावता महाराजांनी समजून सांगितलं, आईने समजून सांगितलं. आईच्या मांडीवर 3-4 दिवस झालेली लहानची 5 दिवसाची मुलगी पाणी पित नाहीये, जेवण करत नाहीये, शरीर गलित गात राहून गेलं. ग्लानी यायची शरीराला आणि सचेत व्हायची, आला का माझा विठ्ठल, परत ग्लानी यायची. आई, त्या मुलीची आई सावता महाराजांवर चिडली, आता द्या तिला विठ्ठल. लहान मुलाच्या डोक्यात फूळ भरवलं, आता विठ्ठल आणून द्या तिला, माझ्या मुलीला काही झालं तर बघा. म्हणून सावता महाराज विवंचनेत पडले. आता मी काय करू म्हणे. आणि त्या पुरीचा प्राण जायला, कंठागत प्राण आला. आणि हे सगळे ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, सगळे वारकरी समुदाय सावता महाराजांच्या दारापाशी येऊन उभे राहिले. आणि सावता महाराजांची त्यांची भेट झाली, गळा भेट झाली. म्हणे माझ्या मुलीने अन्न त्याग केलाय, पाणी त्याग केलंय. म्हणे का? विठ्ठल जोपर्यंत दर्शन देत नाही तोपर्यंत. नामदेव महाराजांनी भगवंताची आळवणी सुरू केली की ह्या मुलीला तरी दर्शन दे. काही नाही, काही नाही. सावता महाराज भगवंताला आळवतायत. का हो तुम्ही निश्चिंतीने निजले तिहारी, का हो तुम्ही निजले तिहारी, का हो तुम्ही निश्चिंतीने निजले तिहारी, का हो तुम्ही निजले तिहारी. मानियले सुख आम्ही, मानियले सुख आम्ही, राहू कैशा परी. उठा सावध भावे क्षेम सकळा द्यावे, उठा सावध भावे क्षेम सकळा द्यावे. मानियले सुख आम्ही, मानियले सुख आम्ही, राहू कैशा परी. उठा सावध भावे क्षेम सकळा द्यावे, उठा सावध भावे सकळा द्यावे. भगवंताच्या नामाचा गजर चालू आहे. आणि सावता महाराज म्हणाले की ह्या मुलीचा प्राण जाण्यापेक्षा मी माझा प्राण त्याग केलेला बरा. म्हणून घेतला कोयता आणि चर 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 आपली छाती फाडली. त्या छातीतून परमात्मा प्रगट झाले. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. भगवंतांनी मुलीला स्पर्श केल्याबरोबर शरीर सचेत झालं. इकडे गोरोबा काकांना स्पर्श केल्याबरोबर शरीर सचेत झालं. आणि नामदेव महाराजांना आणि अरणग्रामाला सांगितलं की कुठल्याही भक्ताचा अपमान झाला तर मी असाच गुप्त होईल. कारण काय? का? कारण ह्या भक्तांच्या माझ्या चरणावर जळलेलं प्रेम, प्रेम जळले तुझे पायी आणि नसुचे मजला काही, काही आणि नसुचे मजला काही. तुझे ध्यान माझे अनुष्ठान.
तुकाराम महाराजांनी आपल्या समोर हेच उदाहरण ठेवलं की भगवंताच्या पायऱ्या चरणावर प्रेम जडवून काय मागा, तर अंतकाळी परमात्मा तू आमच्या समोर उभा. अंतकाळी परमात्म्या तू आमच्या समोर उभा राहा. तू का म्हणे अंतकाळी आम्हा सोडवी तात्काळी. तू समोर असला की तात्काळ सुटणारच आहोत. जब प्राण तन से निकले, म्हणून आजच्या हरिदिनी आपण भगवंताला हेच प्रार्थना करू की अंतकाळ ठीक आहे, फक्त प्रेम जडू दे. त्याला